कोल्हापूरच्या अंबाबाईला इथून दररोज जातो पुरणपोळीचा नैवेद्य. मग प्रॉपर दुधात बुडवून खाऊयात. पुरणपोळीचा संपूर्ण नैवेद्याचं ताट अंबाबाईच्या मंदिरामध्ये रोज अर्पण होतं. आणि हे किती वर्षापासून होतंय? जवळपास इथे आपण तसं म्हणाल तर एक 7-8 पिढ्या पिढ्या म्हणजे हॉटेलच्याही आधी. आणि यांच्याकडेच आपण सुद्धा पुरणपोळी खाऊ शकतो. कमाल कमाल. माझे डोळे तुम्ही बघत असाल नाही का, असे ध्यानस्थ झाल्यावर काही डोळे माझे असे अर्धोन्मिलित डोळे झाले. काय चव आहे याला. म्हणलं सगळं हा सगळा साखर आणि गुळ उत्पादक आजूबाजूला, गुळाचा जो गोडवा आहे याला. आणि मला काय ना यात नाटकं नाही आवडत. म्हणजे पुरणपोळी ही गोडच पाहिजे जास्त. पुरणपोळी मोदक हे पदार्थ जास्त गोड पाहिजे. ते असे सप्पक करून इथे हेल्थ किंवा कमी साखर वगैरे बघायचं नसतं. जी चव आहे म्हणजे आपण घरी नैवेद्याला बनवतो ना पुरणपोळी, तशीच चव आहे. मग आता मला कळतं की वर्षानुवर्ष पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून इथून का जातो मला आत्ता कळते. अप्रतिम. म्हणजे शब्द नाहीत. म्हणजे कोल्हापूरकर किती वेळा प्रेमात पाडणार आहेत. कारण आपल्याला असं वाटतं कोल्हापूरकर म्हणजे एकदम झटका तिखट, ते तर आहेच, मिसळ खाल्ली, कटवडा, पण सात्विक चव सुद्धा कोल्हापूरकर देऊ शकतात. मी म्हणेन या दोन्ही थाळ्या नाही आहेत, तो देवाचा प्रसाद आहे. तशाच पद्धतीने यांनी दिलेला आहे. पुरणपोळी एक्स्ट्रा मागवते पुरणपोळी.